प्रदेशाध्यक्ष म्हणून महाराष्ट्रातल्या आमच्या तमाम माय माऊलींचे मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो. महायुतीचं अभिनंदनही करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुद्धा अजितदादा प्रफुल्लभाई यांच्या नेतृत्वाखाली जवळपास 40च्या आसपास जागा मिळाल्याची माहिती आहे. शेवटच्या सत्रामध्ये सुद्धा काही जण विजयी घोषित झाल्याचं कळतं आहे. यश जे मिळालं, प्रचंड पद्धतीची मेहनत, दादांनी घेतलेल्या प्रचाराच्या सभा, त्या अगोदर जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने सबंध महाराष्ट्र आम्ही जो ढवळून काढला, फार मोठ्या प्रमाणावरती महिलांचा मिळालेला प्रतिसाद, आमचे सर्व उमेदवार, माझी सर्व संघटना, प्रदेश पातळीवरची आमची संघटना, माझे जिल्ह्याचे अध्यक्ष असतील, प्रदेश महिलांचे अध्यक्ष असतील, युवक असतील, फ्रंटल ऑर्गनायझेशनचे असतील, या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच कार्यकर्त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. आणि त्याचबरोबर अनेक वेळा म्हटलं जात होतं आपल्या पत्रकार परिषदेमध्ये, भाजप आणि शिवसेनेची मतं ट्रान्सफर होतील की नाही, राष्ट्रवादीची मतं त्यांना ट्रान्सफर होतील की नाही, परंतु यावेळेला महायुती किती भक्कम होती, सर्वांचीच मतं एकमेकाला देण्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणाने यश मिळवलेलं. लोकसभा आणि याच्यातला काय फरक आहे? लोकसभेला एक जागा होती आणि सातत्यानं पवार साहेबांच्या वतीनं म्हणण्यात येत होतं. मग वळसे पाटील साहेब असतील, मुश्रीफ साहेब असतील, मुंडे साहेब असतील, यांची तर प्रामुख्यानं साहेबांची भाषणं झाली होती. मी एकच म्हटलं होतं मागच्या वेळेला की यावेळेला अजित पर्व सुरू होईल आणि विधानसभेमध्ये त्यावेळेला असाही दावा केला होता आदरणीय साहेबांकडून नाही, परंतु तिथल्या काही जबाबदार नेत्यांच्याकडून, की साहेबांच्याच विरोधी गेलेले आमदार परत विधानसभेत पाऊल टाकत नाहीत. परंतु हे या निकालास खोटं ठरवलं. अजितदादांची जनमानसातली ताकद पुणे जिल्हा असो, वा महाराष्ट्र असो, उत्तर महाराष्ट्र असो, माझ्या कोकणात असेल, मराठवाड्यामध्ये असेल, विदर्भामध्ये असेल आणि आता मुंबईमध्ये सुद्धा आम्ही जवळपास यश मिळवतो असं चित्र आहे. बघूया आता निकाल स्पष्ट झाल्याच्या लाडकी बहीण योजना आहे, लाडक्या बहिणींनी कौल दिलाय का? लाडक्या बहिणींनीच महायुतीला स्पष्टपणाचा कौल दिला. अभूतपूर्व असं यश मिळालं. जेवढं संख्याबळ पाठीमागे नव्हतं त्याच्यापेक्षा जास्ती संख्याबळ, वेगवेगळ्या पैसे प्रवाद निर्माण केले गेले, खोटे नॅरेटिव्ह सेट केले गेले, योजना बंद करण्यात येईल असं सांगण्यात आलं. आम्ही सत्तेवरती आल्यावर 3,000 रुपये देऊ हेही सांगण्यात आलं. जनतेने त्यांचा दिखाऊपणा, फोलपणा पूर्णपणाने खोटा ठरवल्याचं चित्र महाराष्ट्रात दिसत आहे. अजित पर्वामध्ये तुमच्या इतर मित्रांना घेणार का? अजित पर्वामध्ये तुमचे इतर जे मित्र आहेत, अजित पर्वामध्ये तुमचे इतर जे मित्र आहेत त्या पर्वामध्ये त्यांना सहभागी करून घेणार का? आता एक असं आहे, मी मागेच सांगितलं निवडणूक पूर्व वेळेला की काय होईल, मी सांगितलं की आम्ही घेतलेल्या भूमिकेशी आम्ही ठाम आहोत आणि आमच्या भूमिकेशी जे येतील त्या संदर्भामधला विचार केला जाईल असं मी मागेच म्हटलं होतं. त्याच्यावरती मी ठाम आहे. मुंबईतल्या तिन्ही जे उमेदवार आहेत ते पिछाडीवरती आहेत. खरं तर मुस्लिम समाजाचं प्राबल्य असलेले मतदारसंघ आहेत. नक्की तिकडे काय गडबड झाली? माझ्या माहितीप्रमाणे अणुशक्तीनगरमधून सना मलिक आता पुढे गेल्यात. शेवटची कदाचित फेरी राहिली असेल, अधिकृत निकाल जाहीर व्हायचा आहे. जिशांकडे सुद्धा अजून मतमोजणी राहिलेली आहे. काही फेऱ्यांची मतमोजणी राहिलेली आहे. कारण काही ठिकाणच्या मतदारसंघात शेवटच्या 2-3 फेरीमध्ये सुद्धा निकाल अनुकूल लागलेला दिसतो. आय एम स्टील होपिंग. सर, वारंवार विचारणा केली जात होती की खरी राष्ट्रवादी कुठली, खरी राष्ट्रवादी कुठली, तर आता उत्तर मिळालं असं वाटतंय का? जनतेने उत्तर दिलंय खरी राष्ट्रवादी कुठली. घड्याळाचे नाव राज्यातल्या काही भागामध्ये मतांची टक्केवारी वाढलेली होती, त्याच्यावरती शंका सुद्धा उपस्थित केली जात होती. तो सगळा वर्ग तुमच्या बाजूने आलाय असं वाटतं? नक्कीच. जे काही लोकसभेपेक्षा यावेळेला वाढीव मतदान झालं ते पूर्णपणाचं झालेलं वाढीव मतदान, जी काही टक्केवारी वाढली जवळपास सगळ्याच बहुतांश विधानसभा मतदारसंघात, ते पूर्णपणाचं वाढलेलं सारं मतदान महायुतीच्या पारड्यामध्ये त्या ठिकाणी टाकलं गेलं. सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरू झाल्या असतील. आता उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक मी 11 वाजता बोलवलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार उद्या 11 वाजता त्यांच्या मिळालेल्या सर्टिफिकेटसह त्या ठिकाणी उपस्थित राहतील. त्याला आमचा नेता निवडला जाईल. महायुतीच्या वतीमध्ये सुद्धा अमितभाईंचा माननीय मुख्यमंत्री महोदयांना फोन आला होता, आदरणीय दादाने आला होता, देवेंद्रजींना आला होता. त्यामुळे आमचे शीर्षस्थचे नेते ते आहेत. एकत्रितपणाने आता 2 दिवसात बसून निर्णय घेऊ. कारण आता एक असं आहे की भारतीय राज्यघटनेत दिलेल्या संविधानानुसार 26 तारखेला संध्याकाळपर्यंत किंवा पर्यंत सरकार गठीत होणं आवश्यक आहे. आता याचं जाणीव महायुतीच्या सर्व नेत्यांना आणि केंद्रीय नेतृत्वाला असल्यामुळे त्याच्या अगोदर सरकार प्रस्थापित होईल. दादा, हिंदी में जानना चाहूंगा आपसे कि गुलाबी जैकेट पहन के दादा निकले थे इमेज कैंपेन के लिए, क्या वो गुलाबी रंग जीत के गुलाल में अब नजर आ रहा है? उसका बिल्कुल सही. गुलाबी जैकेट नहीं, गुलाल
क्या खास वजह आप मानते हैं जीत के पीछे? मीडिया में जीत के पीछे मैं ये मांगता हूँ कि लाडली बहन ये जो योजना महाराष्ट्र सरकार की तरफ से दी गई है, सारे महाराष्ट्र के हमारे बहनों ने महायुति को बहुत अच्छा तरह से समर्थन दिया है। इसके लिए लैंडस्लाइड विक्ट्री, जहाँ पे हम बोलते हैं लैंडस्लाइड विक्ट्री हमने इस बार जीती है। खट्टर साहब, लोकसभा में एक सीट आई थी, आपकी सीट आई थी, लेकिन आज देख रहे हैं तो 38 से भी ज्यादा जगह पे जो है वो एनसीपी आगे है। इस ट्रांजिशन को आप कैसे देखते हैं? ट्रांजिशन फेज तो होने वाला था, लोकसभा में हम ज्यादा परफॉर्म नहीं कर पाए। देखिए, मैं 82,000 वोटों से आया, मेरी लड़की आदिति 83,000 वोटों से एक कॉन्स्टिट्यूंसी जीत के आई। इसका मेरा कहने का मतलब एक मैंने मिसाल दिया, ये ऐसा ट्रांसमिट होने वाला ही था। लोगों के मन में दादा के बारे में विश्वास ही था। दादा इज द मैन ऑफ पॉलिटिकल कमिटमेंट टू द नॉट ओनली टू द पॉलिटिशियन, लेकिन लोगों के पास भी दादा की कमिटमेंट गए 30 साल से अच्छी तरह से रह गए हैं। इसके लिए यहाँ पे बहुत अग्रेसिव ऐसा जनतेने दिलेला कौल नाही, त्यांचा विजय झालेला आहे, मान्य करत नाही. एक असं आहे की लोकसभेला दिलेला कौल तो जनतेने दिला आणि आता दिलेला कौल हा आता संजय राऊतांच्या भाषेत, कारण असं आहे काल रात्रीपर्यंत सत्ता स्थापनेच्या घडामोडी करणाऱ्या नेत्यांना जी चपराक जनतेने दोन्ही बाजूला लावून दिलेली आहे की त्यांना आता तसं बघितलं तर तोंड दाखवायला अवधी शिल्लक म्हणजे राहिलेलं नाही. एक उलट मी असं सांगतो आपल्या मार्फत, आता 2-3 दिवस सकाळचा भोंगा वाजवला तर बरं होईल, कारण महाराष्ट्राच्या जनतेने आता तो भोंगा बंद केलेला. सर अमित शाह और मोदी विजय घोषित करण्यात आलेला आहे. मी तेच आपल्याला सांगितलं की त्या विजयाच्या उंबरठ्यावरती सर, नवाब मलिक सातत्यानं म्हणायचं दादा इज अ किंग मेकर. दादा आता किंग मेकर होणार का? दादा मुख्यमंत्री होणार का? थेट आता एक असं आहे की आम्हाला त्या बाबतीमध्ये कसली काही नाही. राज्यात स्पष्टपणाचं बहुमत हे आता आम्हाला त्या ठिकाणी मिळालेलं आहे. भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक जागा त्या ठिकाणी मिळालेल्या आहे. या संदर्भातला निर्णय केंद्रीय नेतृत्व घेईल. सर, क्या अमित शाह, मोदी जी या किसी की बातचीत हो पाई दादा से? लोकसभेवर करताच लागेल अशा पद्धतीचं विधान सातत्याने महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून केलं जात होतं, त्यांना काय होतं? त्यांना सुद्धा बारामतीकरांनी चपराक लावून दिलेलीच आहे. चांगलीच. सर, क्या नतीजों के बाद खड़गे साहब, क्या नतीजों के बाद अमित शाह, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे किसी की बातचीत हुई है? मोदी जी की किसी की बातचीत हुई है आपसे या दादा से? का फोन आया था हमारे नेतृत्व का, उन्होंने दादा को भी फोन किए थे, चीफ मिनिस्टर को भी किया था, एकनाथ शिंदे साहब को, देवेंद्र जी को किया था. ही इज द लीडर, तो उनका फोन आना हमको आगे चलिए. तिन्ही नेते जनतेला कधी संबोधित करणार आहे? आज पत्रकार परिषद. आता सगळेजण गुलाल उधळण्याच्या ह्याच्यामध्ये आहेत. दादा उपमुख्यमंत्री बने रहेंगे. तर मुख्यमंत्री बनण्यासाठी दिल्ली बघूया आता आम्ही सगळे ठरवतात. उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक बोलवण्यात आलेली आहे. पुन्हा आपल्या मार्फत माझ्या सर्व विजयी आमदारांना मी विनंती करतो की त्यांनी 10:30 वाजेपर्यंत पोहोचावं. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.